मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी फारच टेन्शनमध्ये असते आणि ऋषिकेशही, कारण वारंवार जानकीच्या मनामध्ये तिच्या आईचेच विचार येत असतात. त्यावर ती ऋषिकेशला देवघरामध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर ती गणपतीची प्रार्थना करते, पूजा करते. त्यानंतर ती गणपतीला म्हणते, देवा, माझी आई कुठे आहे? माझी आई जिवंत तर आहे ना? ती जिथे कुठे असेल तिला सुखरूप ठेव आणि जर माझी आई जिवंत असेल तर मला कौल दे, असं ती गणपती बाप्पाला म्हणत असते, त्याची प्रार्थना करत असते. त्यानंतर ऋषिकेश देखील हात जोडून गणपतीची विनंती करत असतो. तेवढ्यातच ते डोळे लावून दर्शन घेतात आणि गणपतीचं उजव्या साईडचं फूल खाली पडतं. त्यावर ते पाहून जानकीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आणि त्यानंतर ती ऋषिकेशला म्हणते, बघा ऋषिकेश, माझी आई जिवंत आहे. आता तर गणपती बाप्पाने देखील आपल्याला कौल दिला आहे, असं ती ऋषिकेशला सांगते. त्यानंतर इकडे ती लताबाईला शुद्धी आलेली असते, ती बेशुद्ध असते आणि तिचा सांभाळ एका मच्छीमाराने केलेला असतो, कारण ती नदीकाठी त्याला सापडलेली असते. त्यानंतर ती म्हणते, मी इथे कुठे आली आहे आणि मी तर माझ्या लेकीकडे होते. जानकीची आणि माझी भेट झाली होती, असं ती म्हणते. त्यानंतर ती जानकी म्हणते आणि जुन्या आठवणी आठवायला लागते. तेवढ्यातच ती पुन्हा बेशुद्ध होते. त्यावर तो मच्छीमार माणूस तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं तुम्हाला? तुम्ही एवढ्या दिवसांनी तुम्हाला शुद्ध आली आहे. तुम्ही तर 4-5 दिवसांपासून माझ्याजवळच होतात, असं तो तिला सांगतो. त्यानंतर त्या लताबाईला तिची आणि तिच्या लेकीची झालेली भेट, त्यांनी बोललेल्या सर्व गप्पा आणि गोष्टी आठवायला लागतात. त्यानंतर तिला ऐश्वर्याने कसं त्या नदीच्या पाण्यामध्ये ढकलून दिलं होतं हे देखील आठवतं आणि त्यानंतर माझी जानकी, माझी बबडी, माझी लेक कुठे आहे, असं म्हणून ती रडायला लागते आणि त्यानंतर रडता रडताच पुन्हा ती बेशुद्ध अवस्थेमध्ये जाते. त्यावर तो माणूस म्हणतो, आता ह्यांना काय झालं? आत्ताच तर ह्यांना शुद्ध आली होती आणि ह्या अशा एकाएकी बेशुद्ध कशा झाल्या, असं म्हणून तो त्यांना उठवायला लागतो. त्यांच्या तोंडावर पाणी देखील शिंपडतो, पण तिला मात्र काही शुद्ध येत नाही. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, पुन्हा गोळ्या औषधाचे उपचार करावे लागतील, असं तो स्वतःच्या मनाला सांगत असतो. आणि त्यानंतर इकडे लताबाई मात्र त्या अवस्थेमध्ये देखील जानकी जानकी एवढंच नाव जप करत असतात. त्यानंतर इकडे जानकी तिच्या आई मिळणार तिला ह्या आनंदामध्ये त्या ऋषिकेशला सांगत असते की आता माझी आई लवकरच सापडणार ऋषिकेश, असं त्याला म्हणते. आणि त्यानंतर संध्याकाळ झालेली असते. त्यावर जानकी तिच्या आईचाच विचार करत करत झोपलेली असते. तेवढ्यातच तिला स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये तिची आई तिच्या जवळ येते, तिच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि त्यानंतर तिला म्हणते, बबडी उठ, मी आले आहे. त्यावर जानकी देखील उठते आणि तिच्या आईला मिठी मारते आणि म्हणते, आई तू कुठे होतीस ग? मी तुला सगळीकडे सापडलं. आणि म्हणते, आई तू जिवंत आहेस, असं म्हणून तिला मिठी मारते, तिच्या तोंडावरनं हात फिरवते आणि रडायला लागते. त्यावर तिची आई देखील तिला म्हणते, हो मी इथेच आहे, मी कुठेच गेलेली नाही, अगदी तुझ्याजवळ, मला काहीही झालेलं नाहीये, असं त्या जानकीला सांगत असते. त्यानंतर ती तिच्या आईला विचारते, आई तू कशी आहेस? तुला काहीच झालेलं नाही ना? मला माहीतच होतं तू जिवंत आहेस, तुझी तब्येत तर ठीक आहे ना आई, असं म्हणून ती जानकी तिच्या आईच्या तोंडावरनं हात फिरवते, तिच्या पाठीवरनं हात फिरवते आणि तिचा हात हातामध्ये घेऊन रडायला लागते. त्यानंतर ती म्हणते, लताबाई, अगं मी तुझ्यापासनं जास्त दिवस कशी दूर राहू शकते? त्यावर ती म्हणते, पण तू नव्हतीस नाही त्यावेळेस, मला फारच तुझी काळजी वाटत होती, फार तुझी आठवण येत होती, असं ती तिच्या आईला सांगते आणि म्हणते, पण आता मात्र आई तू माझ्यापासनं 1 मिनिट देखील दूर राहायचं नाहीस, मी तुला कुठे म्हणजे कुठे जाऊ देणार नाही, असं ती तिच्या आईला म्हणजेच लताबाईंना सांगत असते. त्यावर ती लताबाई म्हणते, बाळा, मी तुला सोडून कशी जाईल तूच सांग? तुझी आई तुला सोडून जाईल का? मी तर फक्त काही काळ दृष्टीआड गेले होते, पण मी तुझ्यासोबतच आहे आणि कायम तुझ्यासोबतच राहील, असं ती तिच्या लेकीला जानकीला सांगत असते. आणि त्यानंतर ती झोपेमध्येच, आई तू इथेच थांब माझ्याजवळ, असं बडबडत असते. तिची ही बडबड ऐकून ऋषिकेशला जाग येते आणि ऋषिकेश तिला म्हणतो, जानकी काय झालं? सावर स्वतःला. त्यानंतर ती म्हणते, ऋषिकेश मला आत्ता स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये माझी आई देखील मला भेटण्यासाठी आली होती आणि ती मला म्हणाली की ती जिवंत आहे. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, हो ठीक आहे, काळजी करू नको,
नको, आपण तुझी आई जिथे कुठे असेल तिथनं त्यांना सापडून आणू. त्यानंतर तो तिला पाणी प्यायला देतो. त्यावर ती म्हणते मला काहीच नको आणि म्हणते ऋषिकेश, खरंच गणपती बाप्पाने कौल देखील दिला आणि मला आता आईचं स्वप्नही पडलेलं आहे. माझी आई नक्कीच जिवंत आहे, माझ्या आईला काहीही झालेलं नाहीये. ऋषिकेश त्या जानकीला म्हणतो तू आता काळजी करू नको आणि थोडा वेळ झोप बरं. त्यावर इकडे ती लताबाई त्या माणसाला म्हणत असते खरंच दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी केवढं केलं. त्यावर तो माणूस तिला औषध देत असतो आणि ते म्हणतो खरं तर तुम्ही मला माझ्या बहिणीसारख्याच आहात. माझी एक बहीण पाण्यामध्ये बुडून मेली, तिला तर मी वाचू शकलो नाही, पण मी तुम्हाला वाचवलं याचा मला आनंद आहे. मी असं समजतो की तुमच्या रूपाने मला माझी हरवलेली बहीणच वापस मिळाली आहे आणि तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहात असं तिला सांगतो आणि रडायला लागतो. त्यावर ती लताबाई त्या माणसाला म्हणते हो, मी अगदी तुझी बहीणच समजतो मला. त्यावर तो म्हणतो की आता तुम्ही बऱ्या झाला आहात, पण तुम्ही मला सांगा जानकी कोण आहे. त्यावर ती सांगते ती माझी मुलगी आहे. त्यावर तो सांगतो केवढ्या दिवसांपासून मी तुम्हाला हे औषध गोळ्या देत होतो, पण तुम्हाला मात्र काही शुद्ध आली नाही आणि तुम्हाला शुद्ध आली त्यावर तुम्ही जानकी जानकीच म्हणत होतात आणि पुन्हा बेशुद्ध झालात असं तो तिला सांगतो. त्यावर ती म्हणते हो, मला माझ्या मुलीकडेच जायचं आहे, मला तिला भेटायचं आहे, ती माझी काळजी करत असेल. त्यावर तो म्हणतो ठीक आहे तुम्ही जा, पण आत्ता नाही, उद्या सकाळी जा, आत्ता तुमची तब्येत ठीक नाही आहे असं तिला सांगतो. आणि त्यानंतर ती म्हणते ठीक आहे, मी उद्या सकाळीच इथनं बसनं निघेल. त्यावर ती सांगते माझा पाण्यामध्ये तिच्या जावेने मला बुडवून टाकलं होतं मला मारण्यासाठी, पण खरंच तुम्ही अगदी देवासारखे धावून येऊन माझा जीव वाचवला. खरंच तुमचे खूप खूप आभार. मला कळत नाही मी तुमचे आभार कसे मानू, कसा तुमचा उपकार फेडू. त्यावर तो म्हणतो एकीकडे मला तुम्ही भाऊ मानता आणि दुसरीकडे अशी उपकाराची भाषा करता का असं तिला म्हणतो आणि म्हणतो तुम्ही तर ह्या भावाला परक करून टाकले एका क्षणामध्ये, भावाचे कुणी असे उपकार मानतं का. त्यावर ती म्हणते नाही आणि त्यावर त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, तो रडायला लागतो. सांगतो तू आता नदीच्या प्रवाहासोबत फार दूर आली आहेस, तुला कुठे जायचं आहे. त्यावर ती म्हणते मला मुळशीला जायचंय. त्यावर तो सांगतो आता तर आमच्या गावामध्ये जाण्याची काही सोय नाही, पण हायवेवर चालत गेल्यानंतर थोड्याच अंतरावर तुला एसटी भेटेन, तू तिथनं जा असं त्या लताबाईला सांगतो. आणि इकडे जानकी त्या सर्वांना सांगत असते ज्या अर्थी माझी आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि ती मला ज्या पद्धतीने बोलत होती त्या अर्थी आता तर माझी खात्रीच पटलेली आहे की माझी आई जिवंत आहे. आणि एवढंच काय तर काल मला गणपती बाप्पाने कौल सुद्धा दिला होता असं ती त्या ऋषिकेशला, सौमित्राला आणि अवंतिकाला सांगत असते. आणि अवंतिका म्हणते ते सर्व ठीक आहे, पण आता नेमकं त्या कुठे आहेत याचा देखील कौल आपल्याला मिळायला हवा. त्यावर तो सौमित्र म्हणतो वहिनी तुझं बोलणं खरं आहेच ग, पण कोर्टामध्ये तर पुरावा लागतो आणि आपल्याकडे तसा कुठलाही पुरावा नाही आहे. त्यावर त्या जानकीची नजर काचामध्ये जाते आणि तिथे ती ऐश्वर्या त्यांचं बोलणं डोकावून ऐकत असते, हे सर्व दिसत असतं. त्यावर ती जानकी त्यांना सर्वांना बोलण्यापासून थांबवते आणि तिथनं उठून ते दार उघडून ती ऐश्वर्या तिथे दाराच्या बाहेर जे ऐकत असते डोकावून तिला ओढून आतमध्ये आणते आणि म्हणते काय ग तू इथे काय करत होतीस, तू अशी घरामध्ये चोरून आमचं बोलणं ऐकतेस, बघितलं का आता तुम्हाला आपल्याला वाटत होतं ना की आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर आपोआप कशा कळतात, तर बघा हीच असते ती चोंबडीबाई सारखं ह्याचं त्याचं बोलणं ऐकून चोरून चोरासारखं लोकांना सांगत असते असं तिला म्हणते. त्यावर ती म्हणते मी इथे कुठेही फिरू शकते आणि मला काही तेवढंच काम नाही आहे तुमचं बोलणं ऐकत बसायला असं ती जानकीला म्हणते आणि तिथनं रागामध्ये निघून येते. त्यानंतर इकडे ती तिच्या रूममध्ये येते आणि तिच्या रूममध्ये आल्यानंतर स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागते. ती जानकी एवढी कॉन्फिडंटली कसं सांगत होती की तिची आई जिवंत आहे, हालाकी तिच्या आईला तर मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, नदीमध्ये ती बुडून मेली होती आणि मीच तर तिला नदीमध्ये ढकलून दिलं होतं, मग ती जिवंत कशी असू शकते आणि जर ती जिवंत आहे तर ती नेमकी कुठे आहे.
जानकीला हेही माहीत आहे का? आणि पण ती जिवंत तर असू शकत नाही, कारण मी स्वतः तिला मेलेलं पाहिलं आहे असं ती स्वतःच्या मनालाच म्हणत असते. त्यावर ती म्हणते, पण ती जानकी एवढं कॉन्फिडंटली कसं सांगू शकते ठामपणे की तिची आई जिवंत आहे? तर ती म्हणते, जर ती लता जिवंत असेल तर माझ्यासाठी हे फारच अवघड आहे. माझ्यासाठी सर्वच गोष्टी अवघड होऊन बसतील. माझ्या हातामध्ये आलेला डाव सर्व निसटून जाईल. आता मला काय तो एकदाचा छडा लावावाच लागेल, तिचा शोध घ्यावाच लागेल. नक्की ती मेली आहे की जिवंत आहे हे मला पाहावंच लागेल. आणि त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी लताबाई आवरून तयार झालेली असते, कारण तिला मुळशीला जाण्यासाठी निघायचं असतं. त्यावर तो माणूस म्हणतो, झालीस का तयार? हे घे तुझा डब्बा. त्यावर ती म्हणते, हे कशाला? डब्बा नको. त्यावर तो म्हणतो, अगं रस्त्यामध्ये जर तुला भूक लागली तर तू काय खाशील? हे घे, झिंग्याची भाजी आणि भाकरी आहे, रस्त्यामध्ये थोडीशी खाऊन घे. आणि हे पैसे सुद्धा घे बरं का. आता तुझ्याकडे तिकिटाला पैसे नसतील मग तू कशी जाशील? आणि तिथनं तुला रिक्षा बी करावं लागेल तुझ्या लेकीच्या घरी जायला. मग तू एवढ्या मोठ्या शहरामध्ये काय करशील? असं तो माणूस त्या लताबाईला म्हणत असतो. ती लताबाई म्हणते, नको, तू माझ्यासाठी किती करशील खरंच. आणि त्यानंतर ती लताबाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. त्यावर ती म्हणते, दादा खरंच तुमचे हे उपकार मी जन्मामध्ये विसरणार नाही. खरंच तुम्ही तर मला देवाच्या रूपानेच भेटलेले आहात. तुमचं हे बहिणीबद्दलचं प्रेम देखील मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावर ती म्हणते, तुमचे खरंच खूप खूप उपकार झाले असं ती त्या माणसाला म्हणत असते. त्यावर ती हे देखील म्हणते, खरंच मी तुम्हाला भेटण्यासाठी परत येईल असं त्या माणसाला म्हणते. तो माणूस देखील रडत असतो. आणि इकडे ती जानकी देवाला ओवाळत असते, देवाची देवपूजा करत असते. तिने हरतालिकेचं व्रत केलेलं असतं. ती म्हणते, देवा माझी आई कुठे असेल तिथे तिला लवकर माझ्या समोर आण आणि मला तिचा पत्ता लागू दे असं ती देवीकडे प्रार्थना करत असते. त्यानंतर ती त्या देवाला म्हणत असते, देवा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ते माझ्या भल्यासाठीच असेल असं ती त्या देवाकडे म्हणत असते. आणि म्हणते, तूच माझ्या आणि माझ्या आईची भेट घडवून आणली होतीस आणि पुन्हा एकदा हे काम देवा तुलाच करायचं आहे. त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि सौमित्र इन्स्पेक्टरला भेटण्यासाठी गेलेले असतात पोलीस स्टेशनमध्ये. ऋषिकेश इन्स्पेक्टरला सांगत असतो की जानकीच्या आईला पोहता येत होतं, त्यामुळे लताबाईचा बुडून मरण्याचा विषयच येत नाही, कारण ते पोहता येत असल्यास कोणी कसं बुडून मरेल. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही हे काय सांगत असं आहेत? जर त्यांना पोहता येत होतं ह्याचा अर्थ त्या जिवंत असतील. त्यावर सौमित्र म्हणतो, एक्झॅक्टली, आणि आता त्या नेमकं कुठे आहेत हाच शोध तुम्हाला करायचा आहे. आम्ही देखील आमच्या परीनं प्रयत्न करतच आहोत, पण आम्हाला यामध्ये तुमची मदत हवी आहे असं तो त्या इन्स्पेक्टरला सांगतो. इन्स्पेक्टर म्हणतो, नदीकाठची जेवढी गावे आहेत ना तेवढ्या सर्व गावांमध्ये लताबाईंचा फोटो पाठवतो, म्हणजे त्यांना जर कोणी पाहिलेलं असेल तर आपल्याला त्यांचा शोध घेण्यामध्ये मदत होईल असं त्या दोघांना तो सांगतो. तर तो म्हणतो, पण आपल्याला मात्र अलर्ट राहावं लागेल. जसं आपण त्यांचा शोध घेत आहोत ना तसंच ज्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला ते माणसं देखील त्यांचा शोध घेत असतील. त्यानंतर इकडे त्या ऐश्वर्याने तिच्या गुंडांना बोलवून घेतलेलं असतं. ती म्हणते, माझ्या काही जॅक्स वापरले आणि त्यावरनं मला अशी माहिती कळालेली आहे की लताबाई आणखी जिवंत आहे, तिचा मृत्यू झालेला नाही. त्यावर ती माणूस म्हणतो, अहो मॅडम असं काय करताय? तुम्हीच तर तिला तुमच्या हाताने पाण्यामध्ये ढकलून मारून टाकलं होतं, मग ती जिवंत कशी असेल? त्यावर ती म्हणते, तिची बॉडी आणखी पोलिसांना सापडलेली नाहीये. त्यावर तो म्हणतो, पोलिसांनी जरी तिची बॉडी सापडली तर ती बॉडी थोडी ना तुमचं उठून नाव घेणार आहे. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, जास्त बोलायचं नाही, मी जे सांगते ते ऐकायचं आणि तेच करायचं असं त्या माणसांना ती सांगते. वर ती ऐश्वर्या त्यांना सांगायला लागते की जानकीला असं वाटत आहे की तिची आई आणखी जिवंत आहे. आता तिला हे का वाटतंय हे तर काही मला माहीत नाही, पण जर ती बाई जिवंत असेल तर हे माझ्यासाठी चांगलं नाहीये. त्यामुळे त्या बाईला पोलिसांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. जर ती पोलिसांपर्यंत पोहोचली तर ती लगेचच माझं नाव घेईल, आणि एवढंच काय, तिला आपल्याला ऋषिकेश आणि जानकीपर्यंत देखील पोहोचू द्यायचं नाहीये. त्यामुळे तुम्हाला आता चांगलं समजलं असेल की काय करायचंय. आणि इकडे त्या ऐश्वर्याला म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, जरी ती बाई जिवंत असली तरी आम्ही तिला
घरामध्ये पोहोचू, तिला कोणापर्यंतच पोहोचू देणार नाही. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते ही लताबाई जिवंत असायला नको आणि असली तरी लवकर मला सापडावी जानकीपर्यंत पोहोचण्याआधी. आणि त्यानंतर इकडे ऋषिकेश घरी पोहोचलेला असतो. त्यावर तो जानकीला भेटतो आणि त्यानंतर जानकी त्याचं दर्शन घेते. त्यावर तो म्हणतो अगं तू हे काय करत आहेस. त्यावर जानकी त्याला म्हणते अहो तुम्ही विसरला आहात की नाटक करत आहात. तुमच्या लक्षात नाही का आज हरतालिका आहे. आज माझा उपवास असतो त्यामुळे तुमचं दर्शन घेत आहे. त्यावर तो विचारतो बरं मग काय करतात बरं या उपवासाला. त्यावर ती सांगते हे व्रत देवी पार्वतीने केलं होतं म्हणूनच तर तिला महादेवासारखा पती मिळाला आणि मीही केलं होतं त्यामुळेच मला तुमच्यासारखा प्रेमळ माझ्यावर प्रेम करणारा काळजी घेणारा जोडीदार मिळाला. ऋषिकेश त्या जानकीला म्हणतो ठीक आहे आता जोडीदार म्हणत आहेस तर सर्वच गोष्टी आपण जोडीनं करूयात. आता तू माझ्या पाया पडलीस तर मी देखील तुझ्या पाया पडतो. त्यावर ती म्हणते अहो ऋषिकेश असं काय करताय. नवरा बायकोच्या पाया कधी पडतो का. बायकोनेच नवऱ्याच्या पाया पडायचं असतं. ऋषिकेशला ती म्हणते खरं तर हे सर्व चालू आहे पण माझं मन मात्र आईकडेच आहे. माझी आई कुठे असेल कशी असेल हे विचार काही केला माझ्या मनामधनं जात नाहीये. त्यावर तो म्हणतो काळजी करू नको जानकी तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथे नक्कीच त्या सुखरूप असतील असं तिला सांगतो. हे बघ तू काळजी करू नको मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोललो आहे. त्यांनी देखील मला हेच सांगितलं आहे. फक्त त्यांनी अलर्ट राहायला सांगितलं आहे. आणि त्यानंतर ती लताबाई इकडे बघत असते इकडे तिकडे जात असते आणि तिला वाटत असतं आता मी कधी पटकन त्या जानकीला भेटते. तेवढ्यातच ती तिच्या घराजवळ जाते जानकीच्या. तर तिकडनं ती ऐश्वर्या गाडी घेऊन निघालेली असते आणि ती लता आणि जानकी समोरासमोर येतात. ती लताबाई तिच्या घराच्या आणि गाडीच्या समोरच येते. त्यावर ऐश्वर्या तिला बघते आणि ती फारच शॉक होते. तिला धक्का बसतो. त्यावर ती लताबाईला म्हणते थांब थांब. तर लताबाई काही थांबत नाही आणि ऐश्वर्या गाडीमधनं उतरतच असते पण तिने लावलेला सीट बेल्ट मात्र निघत नसतो. तो अडकून बसलेला असतो आणि त्यानंतर ती गाडीतनं कसं पटकन उतरते. तेवढ्यातच तिला मागून तो सौमित्रा आवाज देते. त्यावर ती तिकडे जाते आणि लताबाई तेवढ्या चान्समध्ये पळून जाते. त्यावर ती तिच्या पाठीमागे जात असते. तर सौमित्रा तिला अडवते आणि म्हणते काय ग तू तिकडे कुठे जात होतीस आणि सारखं सारखं मागे का बघत आहेस. इथे कोणी आलं होतं का. त्यावर ती म्हणते नाही कोणी नाही आणि तेवढ्याच मोक्याचा फायदा घेऊन ती लताबाई तिथनं गायब होते. आणि त्यानंतर हे सर्व रणदिवे फॅमिली मंदिरामध्ये जातात देवी आईच्या आणि त्यानंतर ती बाई म्हणजेच ती ऐश्वर्या तिच्या गुंडांना कॉल करून सांगते की माझा संशय खरा ठरला आणि ती लताबाई जिवंत आहे. आता तुम्हाला काय करायचे कसं करायचे ते तुमचं तुम्ही बघा आणि कोणत्याही कंडिशनमध्ये त्या लताबाईचा गेम करा आणि आता यावेळेस मात्र तिला सोडू नका असं ती त्या गुंडांना कॉल करून सांगत असते धमकावत असते. आणि त्यानंतर सर्वजण आरतीसाठी मंदिरामध्ये येतात. लताबाई देखील तिथेच असते पण लताबाईने तोंडावर पदर घेतलेला असतो. तिचा पूर्ण चेहरा पदराने झाकून टाकलेला असतो आणि त्यानंतर त्याच्या ताटामध्ये असलेल्या कुंकवाने ती लिहिते आई जिवंत आहे. त्यानंतर ते कुंकू संपतं तर जिवंत आहे हे ती स्वतःच्या रक्ताने लिहिते आणि त्यानंतर तिथनं गायब होते. तेवढ्यातच ती आरती संपते आणि ती जानकी खाली फरशीवर बघते तर तिथे लिहिलेलं असतं की आई आहे. आणि त्यानंतर ऐश्वर्या हे बघूनच शॉक होते. तिला वाटतं आता लताबाई जानकीच्या एवढी जवळ पोहोचलेली आहे म्हटल्यास ती कधीही त्या जानकीजवळ पोहोचेल आणि जर ती एकदा का जानकीची आणि तिची भेट झाली तर माझा खेळ कायमचा संपला असं ती घाबरून विचार करत असते. त्यानंतर ती जानकीला सांगते आता आपण लगेचच घरी जाऊयात कारण तिला कोणत्याही कंडिशनमध्ये त्या मंदिरातनं त्या सर्वांना घरी घेऊन जायचं असतं कारण तिला माहीत असतं लताबाई त्याच एरियामध्ये जवळपास कुठेतरी आहे. तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट देखील करा.